त्यांचं मी कौतुक करते. कारण मी तर जन्मापासूनच सेवक आहे, मरेपर्यंत सेवक राहणार आहे. आयुष्यभर हेच काम करत आलेले आहे. तर यांनी विशेषतः येथील मोहल्ल्यातील जे अधिकारी आहेत, इन्चार्ज आहेत, रहिवासी आहेत, त्या सर्वांचे मी आभार मानते. आणि मला तर काय त्या ठिकाणी असं सेवेचं व्रत आहे, त्या ठिकाणी माहीत झालं तर मला बोलवायची पण गरज नाही. त्या त्या ठिकाणी जाऊन माझी सेवा देण्याचा मी प्रयत्न करते आणि आजच करते असं नाही. दादासाहेब गवई केरळचे आणि अ, अ, केरळ, बिहार आणि सिक्कीमचे राज्यपाल असताना सुद्धा त्या ठिकाणी हा उपक्रम मी स्वतः राबवला. बिहारमध्ये असताना पंचकर्मी कार्यक्रम, त्यामुळे स्वच्छता होतच. आणि केरळमध्ये तर रोज सकाळी आम्ही संपूर्ण अ, जे स्टाफचे जे कर्मचारी राहत होते, ते सकाळी आमचा नित्याचा कार्यक्रमच होता हा, की अ, रोज आम्ही सकाळी अ, अ, हे पूर्ण स्वच्छता करायचा आणि स्वयंपाकखोली स्वच्छतेची सुद्धा आम्ही मोहीम केली होती. कारण काय आहे, की आपलं देशाचे देणं लागतं. प्रत्येकजण बोट दाखवते कर्मचाऱ्याकडे किंवा अधिकाऱ्याकडे किंवा जे प्रशासन आहे त्याकडे. परंतु आपलं कर्तव्य काय आहे, हे मी असं म्हणत नाही की त्या लोकांनी कामं करू नये. पण त्यामध्ये तुमचं काय कर्तव्य आहे? आम्ही देशाचं, समाजाचं, मोहल्ल्याचं काहीतरी देणं लागतो आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या मनामध्ये हा जर विचार आपण ठेवला, तर त्यासाठी पाहिजे जातीचे, येळ्या गबाळ्याचे कामं नव्हे. आणि आजचा हा उपक्रम येथील मोहल्ले संकल्प येथील मोहल्ल्यांनी आणि कीर्तीताईच्या माध्यमातून ती लहानपणापासून सुरु आहे. अगदी लहानपणापासून जे काय. आणि मुलं कसे असतात, की ते अनुकरणप्रिय असतात. त्यांना शिकवावं लागत नाही. आई-वडील ज्याप्रमाणे काम करतात, त्याप्रमाणे ते अनुकरण मुलं करतात आणि म्हणून ही कीर्ती लहानपणापासूनच म्हणजे विशेषतः मुलंच आईचं अनुकरण करतात. तर ती सारखी पाहत होती. त्यामुळे सगळ्याच गोष्टीमध्ये ज्या ज्या कला, गुण माझ्यामध्ये अवगत आहेत, तर त्या तिला तर येतातच. परंतु माझे